वाल्मिक कराडचे वडील होते बाबूराव कराड म्हणून, पण वाल्मिक कराडच्या वडिलांनी बाबूराव कराडने कधी वाल्मिक कराडला पुत्र म्हणून स्वीकारलं नाही. वडिलाला त्याने विरोधात जाऊन त्यांनी कोर्टातून दावा ठोकून वडिलाची 4 एकर जमीन त्याला भेटली होती. त्यांनी एक केलं की त्याच्या वडिलाला त्यांनी त्याच्या वडिलांनी त्याला कधी जवळ घेतलं नाही, तो पण जास्त वडिलाच्या कधी वाल्मिक कराड जवळ गेला नाही, जेवढं मला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पण तो क्रूर बनला कारण त्याला लहान वयापासून त्रास झालेला, त्याच्या नजरेमध्ये त्याचा तो संघर्ष होता. वाल्मिक कराडचं व्यक्तिमत्व काय होतं? वाल्मिक कराड हा ना मुळात वाल्मिक कराड का बनला आणि वाल्मिक कराड दुसरा बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात तयार होऊ नये याचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे. पहिला अभ्यास करायला पाहिजे वाल्मिक कराड का बनला, कारण वाल्मिक कराड हे अत्यंत गरिबीतून वर आला होता आणि गरिबीतून वर येत असताना त्याचं मूळ गाव परळीत होतं. परळी तालुक्यातील पांगरी गाव होतं मूळ गाव. वाल्मिक कराडचे वडील होते बाबूराव कराड म्हणून, पण वाल्मिक कराडच्या वडिलांनी बाबूराव कराडने कधी वाल्मिक कराडला पुत्र म्हणून स्वीकारलं नाही किंवा वाल्मिक कराड त्याच्या वडिलाच्या प्रेमाच्या साठी काय भुकेलेला असन, ते वडिलांनी त्याला कधी ते प्रेम दिलं नाही. त्यांच्यामध्ये कधी पण क्लॅशच होते, मतभेदच होते त्याच्या वडिलांमध्ये त्याच्यामध्ये. वडिलाला त्याने विरोधात जाऊन त्यांनी कोर्टातून दावा ठोकून वडिलाची 4 एकर जमीन त्याला भेटली होती. त्यामुळे वाल्मिक कराड हा पहिल्यापासून गरिबीतून वर आलेलं एक व्यक्ती होतं, सर्वसामान्य युवक. त्यावेळेस ते हे कार्य करत असन काय त्याच्या जीवनाची धडपड वगैरे, त्यावेळेस त्याला प्रचंड ह्या प्रस्थापितांचा राग होता, रोष होता त्याच्या मनामध्ये. आणि त्याला पण एक इच्छा होती की मी पण एक दिवस मोठा व्हावा, सगळ्या जिल्ह्याचा बाप व्हावा, नेता व्हावा. मग ह्या क्रूर पद्धतीने त्यांनी जायचा निर्णय घेतला. जे काय मला वाल्मिक कराडनी सांगितलेलं हे स्वतः, मी लहान असताना, मी तरुण असताना, मी युवक असताना माझ्या आईला फार त्रास झालाय, मला फार त्रास झालाय, माझ्या वडिलांनी आम्हाला फार त्रास दिलेला आहे, म्हणजे वाल्मिक कराडला हे मला सांगत होतं. तर त्यावेळेस मी त्याच्या त्या गोष्टी ऐकत होतो एक सहकारी म्हणून वगैरे त्याचा. तर त्यावेळेस तो सांगत होता की मी पण सगळ्याचा बाप होणार आहे, मला फार त्रास झालेला आहे वगैरे. त्यांनी तो त्रास त्याच्या वडिलाला दिला नाही. त्यांनी एक केलं की त्याच्या वडिलाला त्यांनी त्याच्या वडिलांनी त्याला कधी जवळ घेतलं नाही, तो पण जास्त वडिलाच्या कधी वाल्मिक कराड जवळ गेला नाही, जेवढं मला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पण तो क्रूर बनला कारण त्याला लहान वयापासून त्रास झालेला, त्याच्या नजरेमध्ये त्याचा तो संघर्ष होता. आणि तो संघर्ष त्याला पुढे चालून जिल्ह्याचा बाप व्हायचं होतं. क्रूर पद्धतीने लोकांकडून खंडण्या गोळा करून हजारो करोडोची माया संपत्ती गोळा करून त्याला एक वाल्मिक कराड ब्रँड तयार करायचं. जसं पुष्पा पिक्चर आहे ना, पुष्पा पिक्चर मध्ये त्याचे वडील त्याला स्वीकारित नाहीत, ते काय अल्लू अर्जुन असतो हा, नंतर तो एकदम ब्रँड होतो शेवटला, त्याला पैशाच्या जोरावर, सत्तेच्या जोरावर. तसंच वाल्मिक कराडला पैशाच्या सत्तेच्या जोरावर ब्रँड व्हायचं होतं. तर मुळात ब्रँड हे खानदानी लागतं, घरंदाजपणा लागतो. गरिबी का असा ना, तुम्ही एकच टाइम खा, 2 टाइम खाऊ नका, दारात 25-25 गाड्या ठेवू नका, सगळ्या जिल्ह्यात जमिनी विकत घेऊ नका. संस्कार आणि घरंदाजपणा हा त्याच्यापाशी नव्हता ना. त्यांचा आणि मुंडेंचा म्हणजे कधी तो धनंजय मुंडेंकडे कधी गेला वाल्मिक कराड? नाही, हे मला काही जास्त इतिहास सांगता यायचं नाही त्याच्या. अच्छा. पण मुंडेंच्या घरात वाल्मिक कराडने कधी सांगितलं की तो खरंच फरशी पुसत होता म्हणून? हा, मी स्वर्गवासी मुंडे साहेबाच्या घरी घरकाम करायला होतो, त्यांच्या घरातलं छोटं मोठं व्यवस्थापन, पण ते तरुण वयात त्याच्या, असं तेवढंच सांगितलेलं आहे. अच्छा. त्याच्यानंतर मी स्वर्गवासी पंडितांना मुंडेकडे ह्यांच्याकडे काम करायला लागलो, असं तेवढं मला त्यांनी सांगितलं. तेवढं सांगायचं. पण धनंजय मुंडेंचा त्याच्यावर एवढा विश्वास का बसला होता, याचं काय तुम्ही अनालिसिस करता? पक्ष संघटनेत काम करत असताना अगोदर वाल्मिक कराडने वगैरे चांगलं काम केलं असं म्हणून विश्वास बसला असं अगोदर. अच्छा. पण त्यानं काही अशी कोणती कामगिरी बजावली होती की ज्याच्यामुळे धनंजय मुंडेला असं वाटलं नाही जरा हा कामाचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, असं काय होतं? नाही, मी एवढं काय त्यांच्या संबंधाबद्दल सांगू शकत नाही, कारण युवक अध्यक्ष झालतो म्हणजे युवक हे तरुणाला करतात. मी तरुण होतो त्यावेळेस पक्ष संघटनेत काम करायला गेलो. बरं. ह्यांचे हित संबंध वगैरे मला एवढे काही माहित नाही. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.